तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये उतारावरील प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची ते पाहू. तर बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला उतारा हा असतोच. 4 मार्काला किंवा 2 मार्काला 3 मार्काला असा हा असतोच. आपल्याला टीईटीच्या या परीक्षेमध्ये हा 3 मार्कासाठी उतारा विचारला जातो. तर बघा, उतारावरील प्रश्न देत असताना तुम्ही सर्वसामान्य विद्यार्थी कसं करतात की प्रथम उतारा वाचून घेतात, मग प्रश्न वाचतात, मग पर्याय वाचतात आणि मग त्याचे उत्तर निवडतात. तर तसं न करता प्रथम आपण प्रश्न वाचावा आणि त्यानंतर उताराकडे वळावं. का तर आपल्याला जो दिलेला वेळ असतो तो वेळ वाचवता येतो आणि हा वाचलेला वेळ आपण गणिताच्या प्रश्नांसाठी वापर केला जाऊ शकतो. म्हणून उतारा हा नेहमी प्रश्नाकडून मग उताराकडे यावं. प्रथम प्रश्न वाचावे आणि मग उताराकडे यावं. आता बघा, पहिला प्रश्न काय आहे? ज्योतिबाच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोण? पर्याय काय दिलाय बघा. जो मनाने निर्मळ असतो, ज्याचे मन सत्याने पवित्र असते, जो सर्वांना आवडतो, ज्याचे मन सत्यप्रेमी असते. बघा, महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्यांचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस. बघा, पहिल्या ओळीतच आपल्याला उत्तर बघा, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले. म्हणजे आपला पर्याय किती आहे? 2 आहे. ज्याचे मन सत्याने पवित्र झालेलं आहे. तसंच आता दुसरा प्रश्न, मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? पर्याय काय दिले? निर्दोष उद्योगी जीवनामुळे, निर्दोष समाधानी जीवनामुळे, व्यायाम व्यवसाय केल्याने, दुसऱ्याला व्यवसायात मदत केली. ज्या मनुष्याला मनाचे पवित्र महत्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्याने संपवते. काय देते? निर्दोष आणि उद्योगी जीवन. म्हणजे पर्याय क्रमांक काय आला? पहिला आला. आळशी मनुष्य कसा असतो? बघा, आळशी मनुष्य कसा असतो? तर पुढचं, आळशी मनुष्य हा दृष्ट असतो. कसा असतो तो? दृष्ट आणि समाजाचा शत्रू. दिलाय का? तो समाजाचा शत्रू बनतो. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आळशी मनुष्य कसा बनतो याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. धैर्यशील माणूस कसा ओळखावा? जो दुसऱ्यांनाच फक्त धैर्य देतो तो धैर्यशील असल्याने लोकांना धैर्याचे महत्त्व पटवून देतो. तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. जो सत्यप्रेमी असून स्वतःच्या धैर्यशीलतेला समाजात पाहिजे. धैर्यशील माणूस कसा ओळखावा? बघा, धैर्यशील मनुष्य हा अपेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून काय निर्माण होते? धैर्य निर्माण होते. बघा, तिसरा पर्याय येते बघा, तो सत्यप्रेमी, निर्मळ आणि शांत मनाचा असतो. इथं दिलाय बघा, सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. म्हणजे धैर्यवान जो माणूस असतो तो काय असतो? सत्यप्रेमी असतो, निर्मळ असतो आणि शांत मनाचा असतो. आपला 28चं उत्तर काय आला? 3 नंबर, तिसरा. ओके, इथंपर्यंत समजलं. आपल्याला उतारा कसा उतारावरील प्रश्न कसे सोडवायचे ते समजलं. चला, तर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबू.